नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 27,000 रुपये ते 1,10,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 23/10/2024 या ठिकाणी आहे। या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहेत तर शिपाई, चालक, लेखापाल, लघुटंक लेखक, सहाय्यक अधिकारी, सचिव, अधीक्षक अशा अनेक पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी तुमची शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, निवड या ठिकाणी कशा प्रकारे होणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे खासगी सचिव या पदासाठी निघालेली आहे। एकूण 3 वॅकन्सीज या पदासाठी आहे। 1,10,000 रुपये एकत्रित मासिक वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर 2 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे स्वीय सहाय्यक या पदासाठी। या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 90,000 रुपये प्रति महिना वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर 3 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी आहे 65,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर 4 नंबरची वॅकन्सी या ठिकाणी आहे वित्त व लेखाधिकारी या पदासाठी। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे 78,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर अधीक्षक या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे 55,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर सहाय्यक अधीक्षक या पदासाठी 2 वॅकन्सी आहे 50,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिकारी IT ऑफिसर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे 50,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर तांत्रिक सहाय्यक या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे 48,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर लघुटंक लेखक या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे 47,030 रुपये इतके वेतन तुम्हाला दरमहा या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे अभिलेखापाल या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी आहे 45,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर कनिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे 36,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। वाहन चालक पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे 28,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। शिपाई पदासाठी 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे 27,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे। पात्रता जी आहे या ठिकाणी खाजगी सचिव या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी विधीधारकास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। त्याचबरोबर लघुलेखनाचा वेग तुमचा इंग्रजीमध्ये 120 शब्द प्रति मिनिट आणि मराठीमध्ये 120 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजीमध्ये आणि 40 शब्द प्रति मिनिट मराठीमध्ये टंकलेखनाचा वेग असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। MSc प्रमाणपत्र देखील तुमच्या या ठिकाणी लागणार आहे। 10 वर्षाचा अनुभव तुमच्या या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर स्वीय सहाय्यक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। इंग्रजी लघुलेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 120 शब्द प्रति मिनिट असल्याचे प्रमाणपत्र। त्याचबरोबर टंकलेखनासाठी 40 शब्द प्रति मिनिट मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाणपत्र आणि MSc सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 5 ते 7 वर्षाचा अनुभव तुमच्या या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर लघुलेखनाचा वेग तुमचा इंग्रजी आणि मराठीमध्ये 100 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि मराठीमध्ये उत्तीर्ण असल्याचे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर MSc सर्टिफिकेट आणि न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर वित्त व लेखाधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राधान्याने लेखा, वाणिज्य आणि सांख्यिकी असणे आवश्यक आहे। न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा 5 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। ऑपरेटिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे ज्ञान असणं आवश्यक आहे। लेखी आणि मौखिक संप्रेषण कौशल्याची प्रवीणता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। संगणक साक्षरतेला प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर अधीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ विधी पदवीधारकास प्राधान्य या ठिकाणी दिलं जाईल। न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव तुमच्या या ठिकाणी लागणार आहे। या पदावर निवड झाल्यास प्रबंधकाने नेमणूक दिलेल्या इतर कार्यालयाशी कामे पार पाडावी लागणार आहे। त्यानंतर सहाय्यक अधीक्षक या पदासाठी देखील पदवी तुमची लागणार आहे। न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहाय्यक अधीक्षक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा 3 वर्षाचा ते 5 वर्षापर्यंतचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे।
या पदावर निवड झाल्यास प्रबंधकाने नेमणूक दिलेले इतर कार्यालयीन कामे पार पाडावी लागतील. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान, संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा 3 वर्षाचा अनुभव तुमच्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक या पदासाठी देखील तुमची विज्ञान, संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेची पदवी असणं आवश्यक आहे. 1 वर्षाचा अनुभव तुमच्या ठिकाणी लागणार आहे. लघुटंकलेखक या पदासाठी देखील पदवी तुमची लागणार आहे आणि इंग्रजी 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठी देखील 80 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाचं प्रमाणपत्र, त्याचबरोबर टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट, मराठीसाठी 30 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाचा वेग असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSIT सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे. न्यायालय किंवा न्यायाधिकरणातील कामाचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे. अभिलेखापाल या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असायला पाहिजे. न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अभिलेखापाल विभागातील 2 वर्षाचा कंत्राटी तत्वावरील किंवा नियमित कामाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कनिष्ठ लिपिक या पदासाठी पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याचबरोबर MSIT सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव तुमच्या ठिकाणी लागणार आहे. वाहन चालक या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत किमान हलके वाहन म्हणजेच लाईट मोटर व्हेकल चालवण्याचा परवाना तुमच्याकडे म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 7 वर्ष हलके आणि किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्यानंतर शिपाई या पदासाठी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे 12वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे व 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे. तर या ठिकाणी अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. 23/10/2024 पर्यंत तुम्ही कार्यालयीन वेळेत अर्ज या ठिकाणी पाठवू शकता. पोस्टाने, कुरिअरने किंवा वैयक्तिक अर्ज तुम्ही बाय हँड या ठिकाणी जमा करू शकता. अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, टंकलेखन आणि संगणकबाबतचे प्रमाणपत्र सत्यप्रत व स्पष्टप्रती सोबत जोडायचे आहेत. आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करत असाल त्या पदाचं नाव आपण अर्जाच्या लिफाफ्यावरती लिहायचे आहे. 11 महिन्याच्या कालावधीसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती निघालेली आहे. नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. अर्ज करण्याचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, 1ला मजला, 1/4 इमारत, डॉक्टर VB गांधी रोड, कालाघोडा फोर्ट, मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन जे आहेत पाठवायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.